नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित तुका विठ्ठल सर्वांगे. आजचा आपला भाग चालला 18वा. भेटी लागी जीवा. तू माझा माय बाप सकळ वित्त गोत, तुची माझे हित करिता देवा. तुची माझा देव, तुची माझा जीव, तुची माझा भाव पांडुरंगा. सर्व भावे मज तू होसी प्रमाण, ऐसी तुझी आण वाहतसे. तुका म्हणे तुझ विकला जीव भाव, कळेल तो उपाव करी आता. 1675 हा अभंग आहे. देवा, तूच माझा मायबाप, माझं सगळं धन, माझं सर्व कुटुंब आहेस. माझं हित करणारा तर तूच आहेस. पांडुरंगा, तूच तर माझा देव आहेस, तूच माझा जीव आहेस, तूच माझा भाव आहेस. सर्व भावाने तूच मला मान्य आहेस, हे मी तुला शपथपूर्वक सांगतो. देवा, तुला मी माझा जीवभाव विकलेला आहे, तेव्हा माझ्या उद्धारासाठी तुला हवा तसा उपाय कर. देवावर संपूर्ण श्रद्धा ठेवून तुकारामांनी त्याला आपलं तन मन धन सर्वस्वी समर्पित करून टाकले. पण इतकं करूनही देवाची भेट झाली नाही. अशा वेळी निर्माण होणारी काकुळती काय वर्णन करावी. पायाखालचा आधार सोडून ज्याच्याकडे झेप घेतली त्याने जर आपला स्वीकार केला नाही तर काय अवस्था होईल. एवढी विलक्षण तगमग संतांच्या अनुभवास येते. अशा तळमळीचा अनुभव सर्वसामान्य जीवांना थोडासुद्धा आलेला नसतो. कारण त्यांनी संतांच्या प्रमाणे जीवाभावाचा त्याग केलेलाच नसतो. त्यांची भक्ती प्रपंचातल्या उपभोगांसाठीच असते. संतांना मात्र हे विषयभोग विषवतच होतात. म्हणून संसारातलं सर्व सुख जरी संतांना प्राप्त झालं तरीही त्या सुखातही श्रीहरीविना त्यांची विलक्षण तगमग होते. जीवनावेळी मासोळी तैसा तुका तळमळी. 131वा अभंग आहे. पाण्यातून बाहेर आलेली मासोळी पाण्याविना तशी तडफड करते, तसेच तुकाराम परमेश्वराच्या वियोगाने तळमळू लागले. या पारमार्थिक विरह भावाला गुरुदेव रानडे यांनी गाढ निराशेची रात्र असं म्हटलेलं आहे. प्रत्येक संतांच्या आयुष्यात ही हरिविरहाची रात्र येतेच येते. किंबहुना ही तीव्र तगमग अनुभवल्याखेरीज खरं संतत्व प्राप्तच होत नाही. संतश्रेष्ठ तुकाराम या पारमार्थिक विरहात तावून सुलाखून निघालेले आहेत. दुष्काळे अन्ने पिडिले क्षुधार्थी, मिष्टान्ने देखिले तेणे जैसे, तैसे तुझे पायी लाचावले मन, झुरे माझा प्राण भेटावया. 3018 हा अभंग आहे. जे दुष्काळात अन्ना वाचून तडफडत आहे त्यांना जर चांगलं पक्वान्न दृष्टीस पडलं तर कसं वाटेल. तसे तुझे पाय पाहून माझा जीव लालचावलेला आहे असं तुकोबा विठ्ठलाला म्हणतात. या पायाशी ठाव मिळावा म्हणून त्यांचा प्राण झुरतोय. ओस झाल्या दिशा मज भिंगुळ वाणे, जीव लगा नेणे मज कोणी. भय वाटे देखी श्वापदांचे भार, नवे मज धीर पांडुरंगा. अंधकारापुढे न चलावे वाट, लागतील खुंट काटे अंगा. तुका म्हणे वाट दावा सद्गुरू, राहिला हा दुरू पांडुरंगा. 2504 हा अभंग आहे. आयुष्याची वाट चालता चालता तुकोबांना विठ्ठलाविना अवघ्या दिशा उजाड झाल्यासारख्या वाटायला लागल्यात. मन अतिशय उदास झालं. जीवाभावाचा सखा कोणी दिसेनासाच झालाय. जीवन अरण्यासारखं वाटायला लागलंय. काम क्रोध रूपी श्वापदांचं भय वाटू लागलं. तेव्हा तुकाराम पांडुरंगाला साथ घालतात. मला तुझ्या विना कुणीही धीर देणारा नाही आहे रे. निराशेचा एवढा काळोख पसरला आहे की पुढची वाटच दिसत नसल्यामुळे मला चालवतही नाही आहे. समोर पडलेल्या झाडांचे खुंट किंवा काटे असले तर ते न दिसल्यामुळे अंगाला टोचतील. तुकारामांना वाटतं अशा परिस्थितीत आपल्या परमेश्वराकडे घेऊन जाणारी वाट सद्गुरूच दाखवतील. म्हणून ते सद्गुरूंना विनवतायत. माझ्यापासून पांडुरंग खूप दूर राहिलेला आहे, त्याच्याकडे पोचण्याची वाट तुम्ही मला दाखवा हो. मुलीचं लग्न झाल्यावर जेव्हा मुलीची सासरी पाठवणी करण्याची वेळ येते त्यावेळी आपल्या जन्मदात्यांना जीवाभावाच्या आप्तांना सोडून जाताना तिची काय अवस्था होत असेल. या कमालीच्या हृदयस्पर्शी प्रसंगाचं उदाहरण
तुकोबा स्वतःच्या प्रभू विरहाच्या अवस्थेसाठी देत आहेत. कन्या सासूरासी जाये, मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा. 131 हा अभंग आहे. तुकाराम म्हणतात, कन्या लग्न होऊन जेव्हा सासरी जायला निघते ना, तेव्हा ती पुन्हा पुन्हा आपल्या जीवलगांच्याकडे मागे वळून वळून पाहते. हे केशवा, माझ्या जीवाची पण अशीच उलघाल होत आहे. तू मला कधी भेटशील? भगवंतांशी असं आतड्याचं नातं तुकारामांचं जुळलं गेलं होतं. म्हणूनच त्यांची देवाबद्दलची ओढ अस्सल वाटते. त्यांनी परमेश्वराशी वात्सल्य भक्तीने जवळीक साधली आहे. म्हणूनच ते पुढे म्हणतात, चुकली या माये बाळ हुरू हुरू पाहे. 131 हा अभंग आहे. तुकाराम म्हणतात, गर्दीत आईचं बोट सुटून हरवलेला मुलगा आईला शोधण्यासाठी कसा सगळीकडे हुरहुरत्या नजरेने पाहतो, तसा मी देवा तुझ्यापासून दुरावलेला तुला कासावीस होऊन मी शोधतोय. सासरी जाणाऱ्या मुलीला स्वतःचं वेगळं घर मिळालेलं असतं. त्यामुळे आई वडिलांना सोडून जाताना जरी तिला जड जात असलं तरी ती निश्चिंत असते. तेव्हा तुकारामांनी लगेचच बाजाराच्या गर्दीत आईपासून चुकलेल्या लहान बाळाची केविलवाणी अवस्था वर्णन केली आहे. श्रीहरीचं बोट सोडून जीव असाच संसाराच्या गर्दीत हरवून जातो. पण याही उदाहरणात बाळाच्या जीवावर बेतलेलं नाही आहे. त्या अर्थाने तो सुरक्षित आहे. अखेरीस तुकोबा बिनतोड दृष्टांत देतात. पाण्याबाहेर काढलेली मासोळी जिवंत राहण्यासाठी जी धडपड करते, तशी माझ्या जीवाची श्रीहरी वाचून उलघाल होत असते. पांडुरंगाबद्दल लागलेल्या अनिवार्य ओढीचं वर्णन करताना तुकोबांनी देव आणि भक्तांमधलं माय लेकरांचं नातं सुरेख पद्धतीने रंगवलेलं आहे. पोटच्या पोराच्या हक्काने ते देवाले सांगतात, पुरली धाव कडिये घेये, पुढे पायी न चलवे, तुका म्हणे बोलवे ना, लावीस तना ईश्वरे. 1406 हा अभंग आहे. तुकाराम म्हणतात, चालून चालून माझे पाय आता दुखायला लागलेत, पुढे मला चालवत नाही आहे, तेव्हा तू आता मला कडेवर घे. मला पायी चालवत नाही, बोलवतही नाही आहे, मला तू स्तनपान दे. घेई उचलून पुसे तहान भूक, पुसी माझे मुख पितांबरे, बैसवून माझी धरी हनुवटी, ओवाळूनी दिठी करुनी सांडी. 2980 हा अभंग आहे. देवा, थकल्या भागल्या बाळाला जवळ घेऊन त्याचं पितांबराने तोंड पुसा, आपल्या हाताने त्याची हनुवटी धरून त्याची दृष्ट काढा. विठ्ठल माऊलींसाठी तुकाराम आईपासून चुकलेल्या बाळासारखे कावरे बावरे होतात. मायेवीण बाळ क्षणभर न राहे, न देखता होय कासावीस, नावडती त्याला बोल आणि कांचे, देखोनिया नाचे माय दृष्टी. तुका म्हणे माझी विठ्ठल माऊली, आणि कांचे बोली चाड नाही. 3027 हा अभंग आहे. आईशिवाय बाळ एक क्षणभरही राहत नाही. ती दिसत नसली तर तो अगदी कासावीस होतो. आईसाठी रडणाऱ्या बाळाची इतर लोक खूप समजूत काढतात, पण त्याला आईशिवाय इतर कोणाचंही बोलणं आवडतच नाही. आणि अचानक जर आई त्याच्यासमोर आली तर तिला पाहून बाळ आनंदानेच नाचायला लागतं. तुकाराम म्हणतात, माझी माऊली म्हणजे विठ्ठलच आहे. या माऊलीविना मला इतर कोणाच्याही संवादाची इच्छाच नाही आहे. श्रीहरी आपल्याला नेण्यासाठी कधी बोलावणं करेल, असं सासूरवाशीण मुलीच्या भूमिकेतूनही तुकोबा आपली हरिभेटीची त्याच्याविषयीची तळमळ व्यक्त करतायत. न्यावयासी मूळ पाठविल कधी, मज कृपानिधी पांडुरंग, प्राण फुटे माझा त्याची या वियोगे, घडी जाय युगे एकाएकी, त्याची या गावीची आवडती जीवा, जीव हा सांडावा ओवाळुनी, तुका म्हणे आता आहे तेची सरो, कोण करी भरोवरी मग. 1313 हा अभंग आहे. मला न्यायला कृपानिधी पांडुरंग कधी बोलावणं पाठवतोय असं मला झालंय आता. त्याच्या वियोगाने माझा प्राण फुटायला आला आहे. एक एक घटिका युगासमान वाटते. त्याच्याच गावाची माझ्या जीवाला आवड उत्पन्न झाली आहे. त्याच्यावर सारा जीव वाळून टाकावा असं मला वाटतोय. तुकाराम म्हणतात, माझे जे मागे लय संचित उरले असेल ते सरून जावं. नवीन कर्मफळाच्या खटाटोप आता कोण करणार आहे?
संचित, प्रारब्ध, क्रियमान या साखळीत आता मला अडकायचंच नाही आहे. कर्मबंध सुटले की पांडुरंगाशी संबंध जुळले. श्रीहरीशी आतड्याचं नातं जोडून तुकाराम जीवाच्या आकांताने देवाला हाक मारतायत. भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. भुकेली या बाळ अतिशोक करी, वाट पाहे तरी माऊलीची. तुका म्हणे मज लागलीसे भूक, धावुनी श्रीमुख दावी देवा. 2040वा अभंग आहे. तुकाराम म्हणतात, देवा तुझ्या भेटीची मला अत्यंत आस लागली आहे रे. तुझी मी रात्रंदिवस वाट पाहतोय. भुकेला बाळ अतिशय रडू लागतो, पण त्याला इतरांनी अन्न दिलं तरी ते न स्वीकारता तो आईचीच वाट पाहत राहतो. श्रीहरी, मीही असाच भुकेलेला बाळ आहे. माझ्यासाठी धावत ये. आपलं शुभमुख मला दाखव, म्हणजेच मला आनंद होईल रे. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. उद्याच्या भागात आपण देवाशी भांडण हे प्रकरण ऐकणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.